आपण जो व्हिडिओ पाहताय तो सांगली सलगर रोडवरती टाकळी गाव ते टाकळी गावच्या ओढ्यापर्यंतचा आहे. एक 200 ते 300 मीटरचा रस्ता आहे. या रस्त्याचा व्हिडिओ मी यापूर्वी 3 वेळा प्रसिद्ध केलेला आहे. आता 4थ्यांदा प्रसिद्ध करतोय. एवढ्याच बॅड पॅचमध्ये एवढे मोठे खड्डे आहेत की ज्या खड्ड्यांची खोली कुठं 6 इंच आहे, कुठे 1 फूट आहे, कुठं 2 फूट आहे. आता पाऊस पडलेला नाही, खड्डे दिसतात, पण पाऊस पडल्यानंतर हे खड्डे दिसत नाहीत. एखाद्या मारुती गाडीसारखी गाडी अखंड या खड्ड्यात जाऊ शकते अशी अवस्था आहे. टू व्हीलरची काय अवस्था होईल, मागे बसलेल्या महिला असतील, मुलं असतील, त्यांची काय अवस्था होईल, हे प्रत्यक्षात एकदा PWDच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहावं. आता हा जो बॅड पॅच आहे तो वादग्रस्त आहे हे पण मला समजतंय. अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली, पण वादग्रस्त आहे पण रस्ता चालू आहे ना. मग जो चालू रस्ता आहे तो विना खड्ड्याचा करायला तुम्हाला अडचण काय आहे? का तुम्ही कोर्टाच्या नावावर हे ढकलत राहणार आहे? आता कोर्ट 50 वर्ष निकाल देणार नाही, मग काय 50 वर्ष तुम्ही लोकांची नरडी दाबत बसणार का? त्यांचे मृत्यू होत राहणार का? काही दवाखान्याची भर आहे का? कुठल्या दवाखान्याची तुम्ही टेंडर घेतलंय का की बाबा आम्ही रस्ते असे ठेवतो तुम्ही तिथं पेशंटना फाडा, असं काय प्रकार केला आहे का? अशी शंकाच आम्हाला येऊ लागलेली आहे. मी बघा ही नजरेनं तुम्हाला बघण्यासाठी मी हा व्हिडिओ दिलेला आहे. जर का याचं वेळेत लक्ष घातलं नाही तर PWDची मात्र आबरू काढणार, त्याला माझा नाईलाज आता. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.